नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. आज 9 डिसेंबर 2025. मित्रांनो, आपण आज 2026 मध्ये कशा पद्धतीने पाऊस अ, देशासह राज्यात राहील याचा एक प्राथमिक अंदाज आपण व्यक्त करणार आहोत मॉडेलवर आधारित. मित्रांनो, हे जे मॉडेल आहे हे समुद्राचं तापमान दर्शवणारं मॉडेल आहे. समुद्राचं जे पृष्ठभागावरलं तापमान असते ते टेम्परेचर दाखवणारे हे मॉडेल आहे. मित्रांनो, हा प्रशांत महासागर आहे आणि प्रशांत महासागरमध्ये प्रशांत महासागराचे मित्रांनो 4 भाग आहेत. हा पूर्व प्रशांत महासागर आहे, हा खाली दक्षिण प्रशांत महासागर आहे, हा उत्तर प्रशांत महासागर आहे आणि या ठिकाणी पश्चिम प्रशांत महासागर आहे. जगातलं जवळपास 40% भाग या महासागराने व्यापला आहे. त्यामुळे संपूर्ण अमेरिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, त्यानंतर आशियाई खंड जो आहे आपला आशियाई खंड, यावर मोसमी सिस्टीमवर परिणाम करणारा हा एक महत्वाचा घटक आहे. यामध्ये हिंदी महासागर आहे, अरबी समुद्र आहे आणि बंगालचा उपसागर आहे. परंतु या सर्वांपैकी प्रशांत महासागराची भूमिका ही भारतीय हवामानावर खूप महत्वाची असते. तर नेमकं प्रशांत महासागरमध्ये काय घडणार आहे, कारण कुठलाही हवामान अभ्यासक जेव्हा हवामानाचे अंदाज वर्तवत असतो तेव्हा त्याला या प्रशांत महासागराकडे डोकावून पाहावं लागतं. मित्रांनो, प्रशांत महासागरमध्ये सध्या जी लालेना कंडिशन उद्भवलेली होती ही लवकरच मृत पावत आहे, क्षीण होत आहे, म्हणजे लालेना नष्ट होत आहे. लालेना नष्ट होऊन मित्रांनो प्रशांत महासागरात हा न्यूट्रल कंडिशनकडे झुकत आहे. न्यूट्रल कंडिशनकडे जवळपास 61% न्यूट्रल कंडिशन राहत आहे. परंतु या न्यूट्रल कंडिशन मध्ये माइल्ड सौम्य अल निनो उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला भारताकडे जे काही येणारे व्यापारी वारे आहेत, जे काही स्वतः मोठ्या प्रमाणावर बाष्प घेऊन येतात, या वाऱ्याचा प्रभाव आपल्याकडे निश्चित कमी राहील, फार राहणार नाही. न्यूट्रल कंडिशन आहे, माइल्ड अल निनो येत आहे आणि माइल्ड अल निनो आल्या कारणाने भारताकडे जे काही बाष्प येणार आहे हे निश्चित कमी असेल आणि पर्यायानं भारताच्या सिस्टीमवर कमी पावसाचा सामना आपल्याला या पार्श्वभूमीवर करावा लागेल. परंतु मित्रांनो, एक जमेची गोष्ट आहे, अरबी समुद्रातील आयोडी हा फेज त्या काळात कसा असेल त्याची भूमिका फार महत्वाची आहे. त्यानंतर बंगालचा उपसागर आहे, इथलं टेम्परेचर त्या कालखंडात कसं असेल ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर दक्षिण कडला जो आपला हिंदी महासागर आहे त्याची भूमिका सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. प्रशांत महासागर हा निश्चित भारतीय हवामानावर परिणाम करणारा घटक आहे, परंतु भारतातले महासागर जगातला तिसरा मोठा समुद्र हा हिंदी महासागर आहे मित्रांनो. त्यामुळे निश्चित हिंदी महासागरची भूमिका सुद्धा भारतीय हवामानावर अतिशय प्रभाव टाकत असते आणि या कालखंडात पृथ्वीला चक्कर मारणारा एमजीओ फेज हा कशा कशा कंडिशन मध्ये हिंदी महासागरात येतो त्यावर अवलंबून या सर्व सिस्टीम असतील, त्यावर सुद्धा अवलंबून भारतातला पाऊस असेल. अगदी भारतात दुष्काळ पडणार नाही मित्रांनो. आपण सुरुवातीला सुद्धा सांगितलं कमी पावसाचा सामना करावा लागेल, दुष्काळ पडणार नाही. दुष्काळाचं कुठेही आपण स्वतः तरी भाष्य केलेलं नाही, परंतु अलीकडच्या काळात सोशल मीडियावर दुष्काळ पडेल, असं होईल, प्रचंड प्रमाणात दुष्काळाचा सामना करावा लागेल, असं नाही होणार मित्रांनो. कमी पाऊस असणार आहे, पर्जन्यमानात घट होईल. कारण का तर प्रशांत महासागरातून येणारे जी काही व्यापारी वारे आहेत, जी काही आपल्याला बाष्पयुक्त वारे असतात, हे वारे येणार नाहीत. ते मित्रांनो उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका या ठिकाणी पेरू देश आहे या या भागाकडे ते जाणार आहेत आणि त्यामुळे निश्चितच या भागात दक्षिण अमेरिकामध्ये पाऊस वाढणार आहे, उत्तर अमेरिका खंडात पाऊस वाढणार आहे आणि पर्यायानं आपला पाऊस हा थोडासा कमी होणार आहे. अगदी 100% अल निनोच उद्भवतो असं नाही, परंतु मित्रांनो सप्टेंबर 2026 नंतर हळूहळू प्रशांत महासागर हा अल निनोकडे झुकत आहे. तीव्र अल निनो येण्याची शक्यता 2027 मध्ये आहे, ज्याला आपण सुपर अल निनो म्हणू, जो की 2022-23 मध्ये
उद्भवला होता तशा पद्धतीची कंडिशन येण्याची शक्यता आहे. सुपर अल्निनो आणि 2026 हे जे वर्ष असेल हे मित्रांनो माइल्ड, यामध्ये आपल्याला माइल्ड अल्निनो आहे. इथं 2026 मध्ये माइल्ड दाखवलेला आहे, परंतु मित्रांनो 2027 मध्ये हा सुपर अल्निनो हा येणार आहे. 2026 पेक्षा 27 मध्ये आपल्याला खूप कमी पावसाचा सामना करावा लागणार आहे. त्या कालखंडात मात्र भारतात मोठ्या प्रमाणावर पावसासाठी आपल्याला वाट पाहावी लागेल. या सर्व गोष्टी पाहता मित्रांनो 2026 मध्ये निश्चित पाऊस कमी आहे, परंतु दुष्काळ नाही हे या ठिकाणी लक्षात घ्या. कुठेही दुष्काळ राहणार नाही. दुष्काळजन्य परिस्थिती सारखी अनुभव आपल्याला येईल, परंतु कम्प्लिटली दुष्काळ म्हणणे हे तितकेसे योग्य होणार नाही. हा एक अंदाज लक्षात घ्या. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.